नमस्कार. आज मी परत दुसरा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आजही आपण बघणार आहोत की मार्च 2023 ला जी सेट परीक्षा झाली होती त्या परीक्षेमध्ये जे ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विषयामधील दुसरी प्रश्नपत्रिका जी होती त्या प्रश्नपत्रिकेचं जे 100 प्रश्न होते त्या 100 प्रश्नापैकी 25 प्रश्नांचा व्हिडिओ यापूर्वीच आपण डिस्कशन केलेलं आहे, त्याबद्दलची चर्चा केलेली आहे. आता हा व्हिडिओ 26व्या प्रश्नापासून तर 50व्या प्रश्नापर्यंत आपण बोलणार आहोत. प्रत्येक प्रश्न आणि त्या संदर्भात त्याचे जे ऑप्शन्स आहेत आणि योग्य उत्तर कसं निवडायचं आणि इतर ऑप्शनचंही उत्तर काय असू शकेल याबद्दलची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. तर सुरुवात करूया. 26वा प्रश्न असा होता की संदर्भ ग्रंथांच्या मूल्यमापनासाठी खालीलपैकी कोणता निकष वापरला जात नाही. तर या ठिकाणी तुम्ही कोणता निकष वापरला जात नाही असं विचारलेलं आहे. तर त्याच्यामध्ये संपादकाचे तत्वज्ञ, कव्हरचा रंग, माहितीची अद्ययावता आणि व्याप्ती हे जे दिलेले आहेत. तर तुम्ही इंग्रजीमध्ये बघू शकता ऑथॉरिटी ऑफ द एडिटर, कलर ऑफ कव्हर, नंतर करन्सी ऑफ इन्फॉर्मेशन आणि स्कोप. तर याच्यामध्ये उत्तर हा आहे कव्हरचा रंग. कधीही ग्रंथांच्या मूल्यमापनासाठी कुठलाही कव्हर जरी असेल, रंगाबद्दल कधी विचार केला जात नाही. ते त्याच्यामध्ये एक महत्वाचा निकष आहे असं कन्सिडर कधीच केला जात नाही. त्याच्यामुळे तो निकष या ठिकाणी होऊ शकत नाही. म्हणून योग्य उत्तर आहे कव्हरचा रंग. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बाकीचे असे कुठले निकष आहेत, म्हणजे जसे संपादकाचे तत्वज्ञ आहे, कव्हरचा रंग त्यांनी सांगितला, हा तर योग्य निकष नाहीच आहे. पण माहितीची अद्ययावता म्हणजे करन्सी ऑफ इन्फॉर्मेशन, अपडेटेड इन्फॉर्मेशन त्या ग्रंथामध्ये आहे का हे तपासण्याचं काम असतो. त्याच्यामध्ये ती एक निकष आहे. नंतर स्कोप आहे, म्हणजे त्याची स्कोप काय आहे, त्याची व्याप्ती किती आहे. त्याच्यानंतर अजून याच्यामध्ये अजून महत्वाच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत की ऑथॉरिटी म्हणजे एडिटरशिप कोणाकडे आहे ते तर दिलेलं आहे त्याचं त्यांनी. त्याच्यामध्ये अजून ऍडिशन टू दॅट काय आहे की त्याची ट्रीटमेंट कशी आहे, त्याच्यानंतर त्याची अरेंजमेंट कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं देखील. आणि त्याच्यामध्ये अजून स्पेशल फीचर काय आहे, फॉर्मॅट्स कुठल्या पद्धतीचं, कशा पद्धतीचं फॉर्मॅट त्यांनी हे केलेलं आहे, ह्याही गोष्टी त्या याच्यामध्ये येत असतात. आणि त्यानंतर बुक रिव्ह्यू काय आहे आणि पास्ट जे आहे रेकॉर्ड त्या पर्टिक्युलर ग्रंथाचा कसा आहे ते देखील या ठिकाणी तपासल्या जातो. त्याच्यामुळे तोही एक निकष या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. तर याचं योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा कव्हरचा रंग. पुढे जाऊया. इथे जोड्या जुळवाचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या जोड्या बरोबर आहेत, म्हणजे चुकीची जोडी जी आहे ती ओळखायची आहे. बघा, ह्यूज ह्यू ऑफ इंडियन राईट्स साहित्य अकादमी यांनी प्रकाशित केले आहे, ते बरोबर आहे. इंडिया रेफरन्स अॅन्युअल मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग यांनी प्रकाशित केलेली आहे, हे पण जोडी बरोबर आहे. नंतर इंडिया ह्यूज हू INFA यांनी प्रकाशित केलेली आहे आणि हे पण उत्तर बरोबर आहे. नंतर आहे एन्सायक्लोपीडिया ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स, इथे त्यांनी दिलेलं आहे RRRLF म्हणजे राजा राममोहन राय लायब्ररी फाउंडेशन. एन्सायक्लोपीडिया ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स हे राजा राममोहन राय लायब्ररी फाउंडेशननी प्रकाशित केलेली नाही आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी योग्य जोड्या बरोबर असलेल्या जोड्या कुठल्या आहेत हा निवडायचा आहे. तर या ठिकाणी 1, 2 आणि 3 हे पर्याय योग्य आहेत. तर या ठिकाणी तुमचं उत्तर आहे A हा बरोबर उत्तर आहे. पण मित्रांनो, या ठिकाणी मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की एन्सायक्लोपीडिया ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स हे कोणाकडून प्रकाशित करण्यात आलं, तर याचं योग्य उत्तर आहे मार्शल डेक्कर. हे 1968 ला म्हणजे 1968 ला हे प्रकाशित करण्यात आली. हे राजा राममोहन राय लायब्ररी फाउंडेशन यांच्याकडून प्रकाशित केलेली ग्रंथसंपदा नाही. हे मात्र आवर्जून तुम्ही लक्षात ठेवा. तर पुढे जाऊया. अठ्ठावीसावा प्रश्न हा आहे की सदस्य ग्रंथालयांनी उपार्जित केलेल्या ई-जर्नल्सची जेगेट ही विशेष सुविधा इंडेक्सने सुरू केलेली आहे.
आणि हे बरोबर आहे. सदस्य ग्रंथालयाने उपार्जित केलेल्या स्रोतातून माहिती शोधण्याचे जे गेट सुविधा पुरवते. दोनही जे आहेत ऑप्शन या ठिकाणी जे काही विधान ए आणि विधान बी दिलेलं आहे हे दोनही विधानं बरोबर आहेत. कारण इंडेस्ट हे जे आहे हे जेगेट कडूनच जेगेट कस्टमाइज्ड फॅसिलिटी जी असल्यामुळे आणि ही ई जर्नल्स बाबतची असल्यामुळे ती योग्य स्टेटमेंट आहे. विधान योग्य आहे. नंतर जेगेट प्रोव्हाइड्स फॅसिलिटी टू सर्च रिसोर्सेस सबस्क्राईब बाय द मेंबर लायब्ररीज. हे काही फ्री ऑफ कॉस्ट रिसोर्सेस नाहीये, जे कोणी सबस्क्रिप्शन बेस्ड रिसोर्सेस आहे. त्याच्यामुळे सदस्य ग्रंथालयांनी उपार्जित केलेल्या स्रोतातून माहिती शोधण्याची जेगेट सुविधा पुरवते. हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल तुमचं ए. हा उत्तर योग्य उत्तर या ठिकाणी येईल. पुढे जाऊया. 29वा प्रश्न काय सांगतो? परत विधान ए आणि विधान बी याबद्दलची चर्चा या ठिकाणी केलेली आहे. विधान ए काय आहे की निर्देशित नियतकालिकामध्ये लेखांचा सारांश दिलेला असतो. इंडेक्सिंग पिरियडिकल्स प्रोव्हाइड ब्रीफ समरी ऑफ आर्टिकल्स. नंतर तुम्हाला दिले कारण त्यांनी सांगितलेलं आहे परत या लेखांचे शीर्षक, लेखक आणि इतर सूचीय तपशिलांसह लेखांची यादी दिलेली आहे. मला असं वाटतं की इंडेक्सिंग पिरियडिकल्स प्रोव्हाइड ब्रीफ समरी ऑफ द आर्टिकल हा जो म्हणत आहे हे इंडेक्सिंग पिरियडिकल ब्रीफ समरी ऑफ द आर्टिकल प्रोव्हाइड नाही करत. त्याच्यामुळे पहिलं विधान हे चुकीचं आहे. परंतु या लेखामध्ये शीर्षक, लेखक आणि इतर सूचीय तपशिलांसह लेखांची यादी दिलेली असते. हे विधान जे आहे ते बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर तुमचं आहे ए चूक आहे, परंतु आर हे बरोबर आहे. म्हणजे डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया. 30वा प्रश्न काय म्हणतोय की खालील प्रकाशनांची त्यांच्या पहिल्या प्रकाशन वर्षानुसार मांडणी करा. आता या ठिकाणी परत तुमचं सनावड्यांचा प्रश्न दिलेला आहे. तर बघा, आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज इंडेक्स, सोशल सायन्स सायटेशन इंडेक्स, ISI वेब ऑफ सायन्स आणि सायन्स सायटेशन इंडेक्स या ठिकाणी तुम्हाला वर्ष माहिती असणं अपेक्षित आहे. तर या ठिकाणी सायन्स सायटेशन इंडेक्स जो आहे तो 1964 मध्ये आलेला आहे. नंतर ISI वेब ऑफ सायन्स जो आहे 1997चा आहे. नंतर सोशल सायन्स सायटेशन इंडेक्स 1973चा आहे आणि आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज हा जो आहे तो 1975चा आहे. या ठिकाणी तुम्हाला बघा इथे ऑप्शन त्यांनी ABCD जसं दिलेलं आहे. तर सायन्स सायटेशन इंडेक्स जो आहे याला हा पहिल्यांदा यायला पाहिजे. म्हणजे 4 कुठे दिसतंय या ऑप्शन मध्ये? पहिल्यांदा स्टार्टिंगला दोन्ही ठिकाणी 4 दिसतंय. त्याच्यानंतर सायन्स सायटेशन इंडेक्सच्या नंतर दुसरं कुठलं अपेक्षित आहे की दुसरा जो ऑप्शन आहे सोशल सायन्स सायटेशन इंडेक्स, म्हणजे सायन्स नंतर सोशल सायन्स आलेला आहे. 4 आणि 2 पर्याय कुठे या ठिकाणी लागू होतो सुरुवातीला? म्हणजे ए या ठिकाणी येत आहे. 4 पहिल्यांदा, नंतर 2A, नंतर कुठला ऑप्शन येईल तुमचं? आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज आलं. नंतर ISI वेब ऑफ सायन्स जो आहे तो अगदी शेवटी म्हणजे साधारणतः 1997 मध्ये ते आलेला आहे. म्हणून तुमचा हा जो ऑप्शन आहे तो ए उत्तर जो आहे हा योग्य उत्तर आहे. परत एकदा तुम्हाला वर्ष सांगतो मी या ठिकाणी. सायन्स सायटेशन इंडेक्स हा 1964 मध्ये आलेला आहे. नंतर सोशल सायन्स सायटेशन इंडेक्स हा 1973 मध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर इमिडिएटली आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज जो आहे तो 1975 ला आलेला आहे. नंतर ISI वेब ऑफ सायन्स जो आहे 1997 ला आलेला आहे. त्याच्यामुळे तुमचं योग्य उत्तर या प्रश्नासाठी आहे ए. तर त्याच्यामुळे ए हे मात्र करायला विसरायला नाही पाहिजे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपण शोधलं. ए हे उत्तर योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया. 31वा प्रश्न जो दिलेला आहे त्यांनी, जागरूकता सेवेमध्ये खालीलपैकी कोणत्या सेवा येत नाही? विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट कम अंडर अलर्टिंग सर्व्हिस? अलर्टिंग सर्व्हिस मध्ये कुठल्या गोष्टी या ठिकाणी येत नाही? ए म्हणतोय अनुक्रमणिका पृष्ठांचे प्रसारण, नंतर उपभोक्ता प्रशिक्षण, नियतकालिकांची देवघेव आणि नंतर प्रचलित साहित्याचे निर्देशन. या ठिकाणी बघा, उपभोक्ता प्रशिक्षण हा जो आहे म्हणजे युजर एज्युकेशन हे कधीही अलर्टिंग सर्व्हिसमध्ये नसतो. युजर एज्युकेशन आपण कधीही देत असतो. म्हणजे जेव्हा विद्यार्थ्यांचा ऍडमिशन एखाद्या कॉलेजमध्ये, विद्यापीठामध्ये होतो, कुठल्याही विभागामध्ये होतो, तेव्हा त्यांचा ओरिएंटेशन केला जातो किंवा त्यांना एखाद्या रिसोर्सेस बद्दल माहिती दिल्या जातो. ही जागरूकता सेवेमध्ये येत नाही. परंतु टेबल ऑफ कंटेंट म्हणजे अनुक्रमणिकांची पृष्ठांचे प्रसारण करणं, नियतकालिकांची जेव्हा राउटिंग ऑफ पिरियडिकल म्हणजे कुठले कुठले पिरियडिकल आहे त्याबद्दलची कल्पना,
नंतर इंडेक्सिंग करंट मटेरियल म्हणजे प्रचलित साहित्याचे निर्देशन, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या मात्र जागरूक सेवेमध्ये येतात, म्हणजे अलर्टिंग सर्व्हिसेस आहेत. या ठिकाणी त्यांनी विचारलेलं आहे कुठला नाही आहे, तर उपभोक्ता प्रशिक्षण जो आहे तो या ठिकाणी जागरूक सेवेमध्ये येत नाही. म्हणजे याचं योग्य उत्तर आहे बी, म्हणजेच उपभोक्ता प्रशिक्षण. पुढे जाऊया आपण. 31वा प्रश्न झाला आहे आपला. तर 32वा प्रश्न काय विचारलाय त्यांनी, स्काईप ही कोणत्या प्रकारची सेवा आहे. तर या ठिकाणी त्यांनी ऑप्शन दिलाय त्वरित संदेश सेवा, ईमेल सेवा, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सेवा, IP आधारित सेवा. स्काईप हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सेवा आहे, त्याच्यामुळे हे याचा योग्य उत्तर सी आहे, तो म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सेवा. पुढे जाऊया. वाचन साहित्य मार्गदर्शके खालीलपैकी कोणत्या प्रकारची साधने आहेत. म्हणजे गाईड टू लिटरेचर आर कॅटेगराइज्ड इन विच ऑफ द फॉलोइंग टाइप्स ऑफ सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे प्राथमिक आहे, द्वितीय आहे, तृतीय, अशा प्रकारचे जे काही प्राथमिक आणि द्वितीय तृतीय जे साहित्य आहे त्याबद्दलचा हा प्रश्न आहे. तुम्ही प्रायमरी इन्फॉर्मेशन सोर्सेस, पिरियडिकल लिटरेचर, पेटंट लिटरेचर, टर्शरी इन्फॉर्मेशन. आता गाईड टू लिटरेचर जो आहे तो प्रश्न या ठिकाणी जो आहे तो त्यांनी दिलेला आहे. गाईड टू लिटरेचर जो आहे तो योग्य उत्तर तुम्हाला जाईल, कारण हे टर्शरी सोर्सेसमध्ये येणार आहे. तो काही पेटंट लिटरेचर म्हणजे एकस्व साहित्य नाहीये, पिरियडिकल लिटरेचर नाहीये, प्राथमिक माहिती तर अजिबात नाही, कारण लिटरेचर बद्दलची लिटरेचर जी असते ती तृतीय माहिती साधण्या प्रकारचा असते, म्हणजे टर्शरी सोर्सेस मधला प्रकार असतो. त्याच्यामुळे हा योग्य उत्तर जो आहे तो डी आहे. तर त्याच्या परत पुढे 34वा प्रश्न जो आहे ई शोधसिंधू संदर्भातला प्रश्न आहे की ई शोधसिंधू हे कोणत्या कन्सोर्शियाच्या विलिनीकरणातून तयार झाले आहे. म्हणजे या ठिकाणी ज्या 3 गोष्टी आहेत त्या 3 गोष्टींच्या एकत्रीकरणामुळे, विलिनीकरणामुळे ई शोधसिंधूची स्थापना जेव्हा झाली आहे, त्याच्यामुळे त्याच्या UGC, इन्फोनेट, DLSC, डेलनेट, एनलिस्ट आणि इंडेस्ट AICTE. आता या ठिकाणी तुम्ही बघितल्या तुम्हाला लक्षात येईल डेलनेट हे मुद्दामून इथे टाकलेलं आहे त्यांनी. डेलनेट हा डेव्हलपमेंट लायब्ररी नेटवर्क आहे, परंतु हे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत UGC, इन्फोनेट, DLS, नंतर एनलिस्ट, नंतर इंडेस्ट AICTE, ह्या तिन्ही एकत्रित मर्ज करून ई शोधसिंधूची स्थापना झाली. ती कधी झाली तर डिसेंबर 2015 मध्ये ह्या तिन्ही गोष्टीचं एकत्रित करून ई शोधसिंधू ही कन्सोर्शिया अस्तित्वात आली. आता डेलनेट जे आहे डेव्हलपिंग लायब्ररी नेटवर्क, याची स्थापना कधी झाली तर 1992 मध्ये. हेही तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. तर याचं योग्य उत्तर कुठलं आहे तर 1, 3 आणि 4. पुढे जाऊया. 35वा प्रश्न काय म्हणतो, खालीलपैकी कोणत्या सेवा प्रतिसादात्मक सेवा आहेत. म्हणजे बघा, विच ऑफ द फॉलोइंग आर रिस्पॉन्सिबल सर्व्हिस. म्हणजे जेव्हा एखादा वाचक विचारतो, ग्रंथालय कर्मचाऱ्यांना विचारतो, त्याबद्दल जो काही रिस्पॉन्स दिला जातो त्यांच्याकडून त्याला रिस्पॉन्सिबल सर्व्हिस म्हणतात. उदाहरणार्थ बघा, संदर्भ सेवा हे कधी देतो जेव्हा वाचक एखादं क्वेरी घेऊन ग्रंथालय कर्मचाऱ्यांकडे अप्रोच होतो, जेव्हा त्यांना भेटतो की मला या विषयाबद्दल पुस्तकं आहेत का, एखाद्या रिसर्च करायचं आहे, या विषयाबद्दल आर्टिकल्स पाहिजे आहेत, तेव्हा संदर्भ सेवा प्रोव्हाइड केल्या जातो, रेफरन्स सर्व्हिस. नंतर करंट अवेअरनेस सर्व्हिस, नंतर भाषांतर सेवा, नंतर उपभोक्ता प्रशिक्षण सेवा, ह्या दिलेल्या आहेत. तर याच्यात तुमचा जो योग्य उत्तर जो आहे तो डी यायला पाहिजे या ठिकाणी, कारण तुमचं रेफरन्स सर्व्हिस आणि नंतर ट्रान्सलेशन सर्व्हिस ही जी आहे हे रिस्पॉन्सिबल सर्व्हिस मध्ये येत असतात. कोणत्या सेवा हे रिस्पॉन्सिबल सर्व्हिस आहेत, प्रतिसादात्मक सेवा आहेत. पण प्रचलित सेवा जी आहे करंट अवेअर सर्व्हिस आणि नंतर कुठला युजर एज्युकेशन प्रोग्राम, ह्या लायब्ररी स्टाफ कडून होत असतात, त्या वाचकांकडून किंवा युजर्स कडून येत नसतात. त्याच्यामुळे त्या प्रतिसादात्मक सेवा नाही आहेत. प्रतिसाद ज्याला दिला जातो एखाद्या गोष्टीचा, एखाद्याने विचारल्यानंतर त्याचा प्रतिसाद जो दिला जातो त्याला रिस्पॉन्सिबल सर्व्हिस म्हणतात. त्याच्यामध्ये येतं रेफरन्स सर्व्हिस आणि ट्रान्सलेशन सर्व्हिस. पण युजर एज्युकेशन आणि करंट अवेअरनेस सर्व्हिस जे आहे,
उपभोक्ता प्रशिक्षण कार्यक्रम आणि प्रचलित जागरूकता सेवा ह्या मात्र जे आहेत ह्या याच्यामध्ये येत नाही, म्हणजेच प्रतिसादात्मक सेवेमध्ये येत नाही. तर पुढे जाऊया. परत विधान ए आणि विधान बी बद्दलचा प्रश्न आहे. सार सेवा वाचन साहित्याचा आढावा घेण्यासाठी मदत करतात. अबस्ट्रॅक्टिंग सर्व्हिस फॅसिलिटेट लिटरेचर सर्व्हिसेस. नंतर आहे लिटरेचर रिव्ह्यू समराइज मेजर फाइंडिंग ऑफ द प्रिव्हियस रिसर्च. याचं आहे उत्तर, कारण सार सेवा वाचन साहित्याचा आढावा घेण्यासाठी अब्सोल्युटली मदत करतात. हे बरोबर आहे विधान. त्याच्यानंतर पुढचं आहे वाचन साहित्य आढाव्यामध्ये पूर्व संशोधनाचे प्रमुख निष्कर्ष सारांश रूपाने दिलेला असतात. बरोबर आहे. लिटरेचर रिव्ह्यू समराइज मेजर फाइंडिंग ऑफ द प्रिव्हियस रिसर्च. म्हणजेच हे दोन्ही विधानं हे बरोबर आहेत. या ठिकाणी तुमचं योग्य उत्तर आहे दोन्ही ए आणि बी हे बरोबर आहे. पुढे जाऊया. 37वा प्रश्न काय म्हणतोय? इंटरनेट व वर्ल्ड वाईड वेब यांच्या वापरामुळे वाचकांना ग्रंथालयाद्वारे दिल्या जाणाऱ्या निवडक माहितीची प्रसारण सेवेची गरज नाही. बर. विधान बी काय म्हणतो? निवडक माहिती प्रसारण सेवेसारख्या इतर सेवा जसे अलर्ट, प्रचलित जागरूकता साधने, RSS, TOC सारखे शोधणे ही वाचकांना आवश्यक असलेली माहिती पुरवतात. आता या ठिकाणी त्यांनी काय, परत इंग्रजीमध्ये जरा वाचूया आपण. SDI सर्व्हिसेस फ्रॉम लायब्ररीज आर नॉट रिक्वायर्ड बाय युजर्स ड्यू टू मोर युसेज ऑफ इंटरनेट वर्ल्ड वाईड वेब असा म्हणतोय. पण हे जरा योग्य नाहीये, कारण दुसरा स्टेट अनदर फॅसिलिटेड अॅनालॉग टू SDI सर्व्हिसेस लाईक अलर्ट, करंट अवेअरनेस सर्व्हिस टूल्स, ट्रॅकर्स लाईक RSS, TOC also provides relevant information needed by users. बघा, इंटरनेट आलं, वर्ल्ड वाईड वेब आलं, या वाचकामुळे ग्रंथालय देण्यात निवडक माहितीच प्रसारण सेवेची गरज नाही म्हणतोय. असं नाही होत, ती गरज आहे. म्हणजे ह्या वरील विधान ए विधान जो आहे तो चुकीचा आहे, परंतु बी विधान जो काय म्हणतो की निवडक माहिती प्रसारण सेवेसाठी अलर्ट सेवा, प्रचलित जागृत सेवा, RSS, TOC सारखी शोधके वाचकांना आवश्यक माहिती पुरवतात, ते बरोबर आहे. विधान बी जो आहे बरोबर आहे. म्हणजे ए उत्तर जो आहे तो काय म्हणतोय तुमचं ए चूक, परंतु बी बरोबर. हे जे आहे या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया. 38वा प्रश्न काय म्हणतोय? परत जोड्या जुळवाचा प्रश्न आहे. बिब्लिओग्राफिकल सर्व्हिस, अलर्ट सर्व्हिस, कॉन्टेन्शियल सर्व्हिस, सपोर्ट सर्व्हिस. इकडे मराठीमध्ये सूचित्मक सेवा, जागरूकता सेवा, संक्षेपण सेवा आणि पूरक सेवा. आता बिब्लिओग्राफिकल सर्व्हिस या ठिकाणी कुठला येईल तुमचं? बघा, प्रचलित नियतकालिकांबद्दल वाचकांना ईमेल, प्रलेखांची भाषांतरित प्रत, रेकॉर्ड्सचे संकलन, माहितीचे सारांशने आणि विश्लेषण. या ठिकाणी तुमचं योग्य उत्तर आहे बी, कारण तुम्ही बघू शकता बिब्लिओग्राफिकल जो सर्व्हिस आहे तो याच्यापैकी कुठला आहे? सूचित्मक कुठला आहे? तर तो आहे इकडे तुम्हाला साधारणतः रेकॉर्डचे संकलन जी करतात त्याला तुम्ही बिब्लिओग्राफिकल सर्व्हिस आहे. नंतर जागरूकता सेवा, अलर्ट सर्व्हिस जी आहे साधारणतः हे एक यायला पाहिजे. प्रचलित नियतकालिकांबद्दल वाचकांना ईमेल, म्हणजे अलर्ट सर्व्हिस तुम्ही कसं ईमेलच्या माध्यमातून देऊ शकता. नंतर संक्षेपण सेवा जी आहे, कंडेन्सेशन सर्व्हिस, संक्षेपण करण्याची जी काही सर्व्हिस आहे कंडेन्सेशन सर्व्हिस, त्याला तुमचं उत्तर येणार आहे साधारणतः जो आहे माहितीचे सारांशने आणि विश्लेषण, म्हणजे एकत्रित जे करतात तुम्ही त्याला कंडेन्सेशन म्हणतात. नंतर आहे पूरक सेवा, डी ला तुम्ही या ठिकाणी साधारणतः दुसरा जो आहे प्रलेखांचे भाषांतरित, म्हणजे कारण सपोर्ट सेवा, पूरक सेवा म्हणजे सपोर्ट सेवा, म्हणजे सपोर्ट ॲडिशनल सपोर्ट तुम्ही देणार आहात ट्रान्सलेशन वगैरे करून देण्यासाठी. ह्या पद्धतीचं जे आहे ते या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. अशा प्रकारे तुमचा हा उत्तर जो आहे तो बी बरोबर उत्तर आहे. पुढे जाऊया. परत जोड्या जुळवाचा प्रश्न आहे. OCLC, इम्प्लिमेंट, IISC आणि NLM. ह्या ठिकाणी बघा, OCLC बघितल्यानंतर दुसरं जो आहे ऑप्शन ते बघितल्यानंतर तुम्हाला काय डोळ्यासमोर येईल? बायोमेड, वेबडेवी, एनलिस्ट आणि डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया. वेबडेवी जे आहे ते OCLC ने डेव्हलप केलेलं आहे, ए ला 2. नंतर इम्प्लिमेंट एनलिस्टने आहे. IIS आहे डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया, कारण IISC डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया फर्स्ट होस्टेड तर IISC इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेने केलं होतं, त्याच्यामुळे 4था आहे. नंतर NLM
NLM काय आहे तर बायोमेडशी असोसिएशन, मेडिकल लायब्ररीशी असोसिएशन आहे. त्याच्यामुळे तुमचा योग्य उत्तर या ठिकाणी जाईल, म्हणजे ए हा उत्तर योग्य उत्तर आहे. पुढे चला, परत जुळवाजुळवाचा प्रश्न आहे. रिस्पॉन्सिव्ह सर्व्हिस, अँटिसिपेटरी सर्व्हिस, ईमेल रेफरन्स सर्व्हिस, रिअल टाइम डिजिटल रेफरन्स सर्व्हिस. मराठीमध्ये प्रतिसादात्मक सेवा, मागणीपूर्ण सेवा, ईमेल आधारित संदर्भ सेवा आणि रिअल टाइम डिजिटल सेवा. तर या ठिकाणी त्यांनी कुठले सर्व्हिस हे असू शकतात अशा पद्धतीचं जोड्याजुळवा त्यांनी केलेला आहे. तर तुम्ही बघितल्या तुम्हाला लक्षात येईल की रिस्पॉन्सिव्ह सर्व्हिस इकडून काय असू शकेल. मागच्या प्रश्नामध्ये आपण एकदा बघितलं होतं. रिस्पॉन्सिव्ह सर्व्हिस हे काय असू शकते, रेफरन्स सर्व्हिस असू शकते. म्हणजेच पहिल्याला ए ला डायरेक्ट 4. तर इकडे खाली बघताना कोड्समध्ये बघताना बघा ए ला 4 कुठं दिलेला आहे, ए लाच दिलेला आहे त्यांनी. म्हणजे तुमचा हा एका प्रश्नाचं जर उत्तर जरी तुम्हाला माहिती असेल तरी तुम्ही या ठिकाणी उत्तर देऊ शकता. तुमचं या प्रश्नाचं उत्तर आहे परत ए. पुढे जाऊया. खालील नेटवर्कची त्यांच्या स्थापना वर्षानुसार कालक्रमाने राहावा. परत वर्ष प्रत्येक संस्थेची जी इस्टॅब्लिशमेंट आहे, जी स्थापना वर्ष आहे ते तुम्हाला माहिती असणं या ठिकाणी अपेक्षित आहे. निसनेट हे 1977चं आहे, मायलिबनेट 95चा आहे, अर्नेट 86चा आहे आणि डेलनेट जो आहे तो सुरुवातीला जे झालं 1988ला, पण नंतर ते त्याचं रजिस्ट्रेशन जे झालं ते 1992ला. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कुठला येईल, निसनेट येईल, एक येईल. नंतर दुसरं जी स्थापना जी आहे कुठली आहे, साधारणतः 77 नंतर 1986ला अर्नेट आली, म्हणजे 1 नंतर 3 येईल. नंतर चौथा डेलनेट म्हणजे साधारणतः 88 म्हणा, 92 म्हणा. नंतर मायलिब हे 95ला आला, म्हणजे योग्य उत्तर आहे तुमचा सी. नंतर 42वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक नेटवर्किंग फोरम आहेत. आता फेसबुक, रिसर्चगेट, टम्बलर आणि गुगल स्कॉलर. बघितल्या लक्ष असेल, फेसबुक हे शैक्षणिक नेटवर्किंग फोरम नाही आहे. रिसर्चगेट हे आहे, टम्बलर हे देखील नाही आहे, गुगल स्कॉलर आहे. म्हणजे तुमचं 2 आणि 4 हे जे आहेत हे शैक्षणिक सामाजिक नेटवर्किंग फोरम आहेत. तर 2 आणि 4 या ठिकाणी कुठे आहे, सी हा योग्य उत्तर आहे तुमचं. पण टम्बलर काय आहे, टम्बलर हा मायक्रो ब्लॉगिंग सोशल नेटवर्किंग वेबसाईट आहे, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. फेसबुक तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 43वा प्रश्न म्हणतोय, हू फाउंड स्कोपस एंड नोट ॲबे फाईन रीडर. आणि हे काय आहे, कशाशी संबंधित आहे, तुम्हाला बघितल्या लक्षात येईल. याच्यामधलं तुम्हाला एक सांगतो. स्कोपस हे काय आहे, सायटेशन इंडेक्स आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर एंड नोट आहे, हा रेफरन्स मॅनेजमेंट टूल आहे. एंड नोटला बघा तुम्ही, सी ला 4 दिसतंय का इकडे खाली, कुठं सी ला 4 दिसतंय, तुमचा सी ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे सी ला 4, एक जरी उत्तर जरी तुम्हाला माहिती जरी असेल तरी तुम्ही त्या प्रश्नाचं योग्य उत्तर देऊ शकता. या प्रश्नाचं उत्तर येईल सी, म्हणजे 42वा प्रश्न सी मध्ये जाईल. पुढे जाऊया. 44. 1876 साली खालीलपैकी कोणती संघटना स्थापन झाली होती. ALA कधीच आहे, 1876चा आहे. अमेरिकन लायब्ररी असोसिएशन, ILA, इंडियन लायब्ररी असोसिएशन आणि आयस्ली. ALA जे आहे ते 1876चा आहे, म्हणजे योग्य उत्तर तुमचं जाईल ALA. नंतर ब्लेस नेटवर्क वाज इंट्रोड्यूस इन विच इयर. ब्लेस हे कोणत्या देशात सुरू करण्यात आलेली आहे, अशा पद्धतीचा तो प्रश्न आहे, देश विचारलेला आहे. ब्लेस हे ब्रिटिश लायब्ररी असोसिएशनचं निगडीत असल्यामुळे डायरेक्टली तुम्ही ब्रिटन या ठिकाणी उत्तर देऊ शकता. ब्रिटन हे योग्य उत्तर आहे. ब्लेसचं फुल फॉर्म या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी, ब्रिटिश लायब्ररी ऑटोमेटेड इन्फॉर्मेशन सर्व्हिस आहे. ही 1977 साली आलेली आहे आणि काय करते तर कॅटलॉगिंग फॅसिलिटी देते. एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा ब्लेस बद्दलची माहिती. 1977.
नंतर फोर्सा कन्सोर्शियम बद्दलचा प्रश्न आहे. फोर्सा कन्सोर्शियम कोणत्या विषयाशी समर्पित आहे? फोर्सा हे कन्सोर्शियम जो आहे तो ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स विषयाशी निगडित आहे. बघितल्या तुम्हाला लक्षात येईल. डी हा योग्य उत्तर आहे. आणि ही फोर्सा साधारणतः कधी आली तर 1981 मध्ये आली, लक्षात ठेवा. नंतर 47वा प्रश्न आहे. खालील संस्थांची त्यांच्या स्थापना वर्ष, परत तुम्हाला या ठिकाणी वर्षाबद्दल माहिती विचारलेला आहे. तो 47वा जो प्रश्न आहे तो साधारणतः आता नॅसडॉक जो आहे त्याची कधी आहे, RRLF कधीचा आहे, DRTC कधीचा आहे, इन्स्टॉक कधीचा आहे. RRLF 1972चा आहे, नॅसडॉक हा जो आहे 1970चा आहे, DRTC 1962चा आहे, इन्स्टॉक जो आहे 1952चा आहे. सगळ्यात पहिले कोणता आहे? इन्स्टॉक चौथा असलेला ऑप्शन या ठिकाणी स्टार्टिंगला कुठला आहे? सी ऑप्शन आहे. सी ऑप्शन हा तुमचा योग्य उत्तर होईल, कारण हे पहिल्यांदा आलेलं आहे. इन्स्टॉक 1952, नंतर दुसरं कुठलं तिसरं DRTC 1962, 10 वर्षानंतर, नंतर परत 10 वर्षानंतर 72ला, नंतर नॅसडॉक 70ला, नंतर RRLF शेवटचा ऑप्शन येईल. पुढे जाऊया. अरेंज द फॉलोइंग नेटवर्क इन द असेंडिंग ऑर्डर ऑफ जिओग्राफिकल कव्हरेज. खाली नेटवर्क त्यांच्या भौगोलिक व्याप्तीच्या चढत्या क्रमानुसार करा. आता हा जो आहे OCLC, इम्प्लिमनेट, कॅलिब्रेट, ॲसिपनेट. जिओग्राफिकल कव्हरेज बद्दल बोललेलं आहे त्यांनी. या ठिकाणी तुमचं उत्तर आहे सी. कारण OCLC हे जगातला आहे, त्याच्यामुळे सी यांनी सीला हे केलेलं आहे. सी हे योग्य उत्तर आहे याचं, हे लक्षात घ्या. इम्प्लिमेंटचं हे म्हणजे हे परत त्यांच्या नेटवर्क इन असेंडिंग ऑर्डर ऑफ जिओग्राफिकल कव्हरेज त्यांनी असं म्हटलेलं आहे, त्याचं योग्य उत्तर आहे. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, OCLC 1967ला आलं, इम्प्लिमेंट 1991ला आलं, कॅलिब्रेट 1986ला आलं, आणि आस्टिन्फो जो आहे 1984 आलं. आणि आस्टिन्फो जो आहे तो कोणाच्या पुढाकाराने आला? युनेस्को यांच्या पुढाकाराने आलेला आहे, हे लक्षात ठेवा. नंतर पुढे 49वा प्रश्न. ग्रंथपाल फेसबुकचा विपणन साधन म्हणून वापर करू शकतात. बरोबर आहे. ग्रंथालय फेसबुक पेजेस निर्माण करू शकतात. बरोबर आहे. दोन्ही उत्तरं बरोबर आहे. या ठिकाणी ए उत्तर येईल. दोन्ही ए आणि बी बरोबर उत्तर आहे. शेवटचा प्रश्न आजच्या व्हिडिओमधला आहे. SMS इज अ वेब 2.0 टूल. नंतर लायब्ररीज यूज इट ॲज अ रेफरन्स सर्व्हिस टूल. या SMS हे वेब 2.0 चे साधन आहे. बरोबर आहे. याचा ग्रंथालय हे संदर्भ सेवेचे साधन म्हणून वापर करू शकतात. का नाही करू शकत? करू शकतात. म्हणजे दोन्ही ए आणि बी हे योग्य उत्तर आहे. धन्यवाद मित्रांनो, या व्हिडिओला तुम्ही कम्प्लिटली बघितल्याबद्दल. आता पुढचा व्हिडिओ आपण साधारणतः 51 ते 75 प्रश्नापर्यंत चर्चा करूया. व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि तुमच्या समविचारी किंवा तुमच्या विषयाशी इतर जे कोणी मित्र असतील त्यांना शेअर करायला देखील विसरू नका. धन्यवाद. कसं नाही हे कशाला तू हा हे करते? लॅपटॉप पडते पाय सगळं काही ना काही
मस्त वेळच नाही भेटत. झालं का आता लाड फुटत आहे का? सक्षम घेऊन आणले त्यांना वाटलं गेल्यामध्येच हरवलं. सगळं आता